नमस्कार मित्रांनो, जे हाडाचे शेतकरी असतील ते ओळखून घेतील. आता इथे बघा, एवढा मक्का उंच झालेला आहे, फक्त एवढा पॅसेज आहे मित्रांनो. आणि इकडे सर्रास सारखा आहे. मग इथे एवढा उंच का? एवढाच गोल उंच दिलेला आहे, उंच आहे. तिकडे ठिकठिकाणी आहेत तसे, बघा तिकडे तिकडेही उंच आहेत. असे ठिकठिकाणी उंच का झालेत? मग काय शेतकऱ्याचं एवढ्याच जागेवर जास्त प्रेम होतं का? तर नाही महाराज, इथे काय झालेलं आहे ते सांगतो. मी एकदा मागे व्हिडिओ बनवला होता, त्याला जवळपास आता 17-18 हजार व्ह्यू आलेत. कच्चं शेणखत टाकायचं का ओलं शेणखत टाकायचं? इथं काय केलंय त्यांनी त्यांनी जेव्हा शेणखत टाकलं महाराज, शेणखत टाकताना ते ओलं कच्चं असेल, म्हणजे पूर्ण कच्चही नसेल, पुरं सुकलं म्हणजे कुजलेलंही नसेल, तर हे इथे ठिकठिकाणी त्यांनी भूगोल टाकले शेणखतचे. तिथे टाकला, इथे टाकला, त्यातला एक इथे टाकलेला आहे. तर नंतर त्यांनी उचलला आणि जमिनीवर समान पसरवला. पण इथे काय झालंय, खाली थोडासा लेअर राहील, पूर्ण तर ते उचलू शकत नाही. तो लेअर असल्यामुळे तिथे काय झालं महाराज, कुजण्याची प्रोसेस झाली. मी तुम्हाला मागे बोललो होतो की ह्युमिक ऍसिड जेव्हा कुजण्याची प्रोसेस होतं, तर बॅक्टेरियाला बोलवायची गरज नाही, बॅक्टेरिया आपोआप तिथे येतात. मग इथे काय झालं, इथे जास्त शेणखत पडल्यामुळे इथे बॅक्टेरिया खूप तयार झालेत. आणि त्यांनी काय केलंय, तिथे कुजवण्याच्या प्रोसेसमध्ये ह्युमिक ऍसिड, फुल्विक ऍसिड, अमोनिया ऍसिड इथून लीच आउट झालं आणि ह्या जमिनीवर जास्त पडलं. त्यामुळे तुम्हाला एवढाच भाग जास्त वाढलेला दिसतोय. ही प्रोसेस, ही ताकद आहे महाराज शेणखताची. आणि ही ताकद आहे. आता मी मागे त्याच व्हिडिओमध्ये मला 2 कमेंट आल्या होत्या की बुरशी लागते, गांढरं लागतं. तर महाराज, तुपामध्ये जर माशी पडली तर आपण तूप फेकून देत नाही. तर तुमच्या समोर जिवंत उदाहरण आहे. पूर्ण तुम्ही मक्का बघा, सेम आहे. आणि जिथे त्यांनी शेणखताची टारली टाकली असेल किंवा गाडा टाकला असेल, तर इथे एवढा वाढून गेला. एवढी पॉवर आहे महाराज शेणखताची आणि एवढी पॉवर आहे बॅक्टेरियाची. एवढे बॅक्टेरिया जमिनीमध्ये पसरतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.